शिवतारे हे अनंतराव थोपटे यांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। ही मानसिकता खराब आहे ना, आणि त्या मानसिकतेच्या प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई आहे। आणि लढणार कोण? मग आता बघा, 6,86,000 मतं पवार प्रो आहेत, तर 5,50,000 मतं पवार विरोधी आहेत ना। मग आता एका बाजूला नंदन, एका बाजूला भाऊजे, तर 5,50,000 मतदारांनी जायचं कुठं? त्यांना दोघांनाही द्यायचं नाही। तो लोकशाहीतला तो जो भाग आहे ते कर्तव्य करायचं म्हणून। आणि मी तर आता नेहमी तुम्हाला सांगतो, यावेळेस निकाराच आहे, काय त्या राजकारणाशी घेणं देणं नाही। लोकांना संधी देणे, ताकदीने लोक उतरून त्यांनी जर बदल घडवले लोकशाहीतले, चांगली गोष्ट आहे। पुरंदर कसं आहे? पुरंदर एक हाती चालेल, चिडून आहेत ना लोक। आता मला 2019ला काय बोलले, अरे विजय शिवतारे, त्या असा प्रचाराचा भाग असतो त्यावेळेस आपण बोलत असतो। मावळमध्ये मी काही प्रचार शिवसेनेचा केला, त्याच्यावरून त्यांना राग आला। भर सभेत बोलतायत, अरे विजय शिवतारे तुझा आवाका किती, तू बोलतो किती, तू कोणाशी बोलताय। अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलंय ना, तुम्ही अनेक वेळा आताही चाललेलं असेल, कुणाचे आवाके काढणे, कुणाचं हे करणे, इतकी गुरमीजी आहे। अर्थात दुश्मनी राहिली बाजूला, त्यांनी त्यांना माफ केलेलं आहे। जनता नाही माफ करत ना। पुरंदरचे लोक बोलतात, बापू आम्ही नोटाला मतदान करू, पण अजित पवारांना मतदान करणार नाही। एकदम ओपन, इंदापूरला तेच बोलतात, दौंडला तेच बोलतायत। लोकांना संधी दिली पाहिजे ना मतदान करायची। आणि काय होईल ते होईल, किती मोठे आहेत, काय फाशी देतील की गोळ्या घालतील, काय करायचं ते करा म्हणा। भोर आणि पुरंदरचं पाणी नाही। एकदम एकदम तुमच्या तब्येतीची काळजी घ्या। मला अपेक्षा आहे की आपले आशीर्वाद असावेत बस। तर सध्या आपण जी दृश्य पाहतोय, विजय शिवतारे आणि अनंतराव थोपटे यांच्यामध्ये सध्या भेट होतीये। काही दिवसांपूर्वी आमदार बापू, तुम्ही त्यांचा या ठिकाणी सत्कार करतायत, त्यांच्या घरी थोपटे साहेब आहेत। आता आपण बघू शकतो की आल्यानंतर त्यांनी चर्चा केलेली आहे। एवढंच काय तर जे अनंतराव थोपटे आहेत, माजी मंत्री काँग्रेसचे, त्यांचं या ठिकाणी सत्कार करतायत बापू, आणि त्यांच्यासाठी काही उपहार भेट देखील त्यांनी वस्तू आणलेली आहे। अशा पद्धतीने विजय शिवतारे या ठिकाणी काँग्रेसचे जे आमदार आहेत संग्राम थोपटे यांच्या घरी आलेले आहेत आणि बातचीत देखील केलेली आहेत। अर्थातच बारामती लोकसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण यांचा एक रोल असतो आणि चर्चा त्यांची सुरू आहे। बापू काय म्हणलात? बापू मला वाटते बापू आपण बाहेर बोलू। आनंद साहेब काय म्हणणं आहे? आशीर्वाद दिले तुम्ही, कशा पद्धतीने भेटीगाठी तुम्हाला लोकांचे वाढलेत? काय आलं त्यांचं म्हणणं आहे की बापू आलेत भेटायला, काय पद्धतीने आशीर्वाद द्याल बापूंना? आणि आशीर्वाद आहे आमचा। काही जुने आठवणी देखील त्यांनी तुम्हाला दिलेले आहेत, ज्या पद्धतीने शरद पवारांनी तुमच्यावर संपूर्ण हे केलेलं होतं, ते काही जुने आठवणी? पवार आम्ही त्यावेळेस होतो, त्यावेळेस शरद पवार आमच्या विरोधात होते, शेवटपर्यंत विरोधात होते, आणि दिल्ली माझ्याबरोबर होती। अशा वेळेस माझा पराभव झाला। तो कसा झाला, काय झाला, सगळ्यांना माहिती आहे। अशी परिस्थिती पूर्वी होती। आता काय झालंय, या ठिकाणी शरद पवारची मुलगी उभी आहे, नंतर त्या अजित पवारची शरद पवारची बायको उभी, अशा परिस्थितीत आता शिवतारे उभे आले, मी 3 झाली। तुमचा आशीर्वाद कुणाला असणार आहे? असं आहे, आता मी विचार करतोय असा की हे कसं करायचं। आता अजून विचार नाही मी फायनल केला, फायनल विचार करतो मी। शरद पवार देखील काही दिवसा अगोदर तुम्हाला भेटून गेलेले आहेत, चर्चा केली त्यांची, ते काय म्हणले? मला फक्त भेटले, मी काही त्यांना बोललो नाही। मला ते भेटून गेले
आणि जुन्या आठवणी सांगायला लागली. तुम्ही आता हिंडता का? म्हणलं आता 91 आहे, मी हिंडतो. चर्चा झाली. आपला मुलगा आता काँग्रेसचा आमदार आहे. अर्थात आता जर आपण बघितलं तर महाविकास आघाडीचे उमेदवार या ठिकाणी फायनल आहे. काँग्रेस बदललेली नाही, मी शेवटपर्यंत काँग्रेस राहणार. पण मग महाविकास आता उमेदवार तुम्ही सुप्रिया सुळेंना मदत करणार, काय करणार पुढचं? तुम्ही सांगा काय आशीर्वाद मागितला? त्यांनी आशीर्वाद दिलेत, संपलं. या ठिकाणी विजय शिवतारे यांनी आनंदराव थोपटे यांची भेट घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने शिवतारे कुठेही मागं हटायला तयार नाही आणि एका अर्थाने बारामती लोकसभा मतदारसंघात जोरदार प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे. वेगवेगळ्या कार्यकर्त्यांना ते यांची भेट घेत आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे यांच्या घरी येऊन त्यांनी थेट भेट घेतलेली आहे त्यांच्या वडिलांची आणि अशा पद्धतीने जोरदार प्रचार. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर देखील शिवतारे या ठिकाणी कुठेही थांबताना दिसत नाही. कॅमेरामॅन विजय राऊत समी मिकी घई, एबीपी माझा, भोर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.